म्हणजे बाणाईला शक्तिपीठांबद्दल माहिती मिळावी म्हणून श्री खंडेरायांनी श्री काशी क्षेत्रापासून सुरुवात केलेली दिसते। हो, श्री खंडेरायांच्या दर्शनानं मला देखील प्रसन्नता लाभली आहे। हेच सांगण्यासाठी मी इथे आलो आहे। मला आज्ञा असावी। आपली लवकरच पुन्हा भेट होईल अशी आशा करते। निश्चितच। ही निश्चितच चांगली वार्ता आहे। होय देवी, बानूला आत्मज्ञान होण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या शक्तिपीठांच्या दर्शनाने बाणाईच्या हाती नक्कीच काहीतरी लागेल यात काही शंकाच नाही। म्हाळसा, देवी या। बसा। तुमचे पिताश्री जेजुरीत येऊन गेलेत तर? हो, सगळी सृष्टी निद्राधीन असताना श्री खंडेराय आणि बानू शक्तिपीठावर पोचले आहेत। सर्वप्रथम त्यांना माझ्या पिताश्रींनी आणि गंगेने पाहिले। देवी, या मल्हारी अवतारात मला या पद्धतीने पुन्हा भूतकाळाचे स्मरण होते आहे। हे विशेष आहे। श्री खंडेरायांनी मला एकदा अमरनाथच्या गुप्त गुहेची कथा सांगितली होती। तेव्हा श्री पार्वती देवींनी अर्थात मीच त्यांना एक प्रश्न विचारला होता की त्यांच्या गळ्यात जी नरमुंड माळ असते त्याचे कारण काय आहे। तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की प्रत्येक जन्मात मी जे रूप घेते त्याची ती खूण आहे। प्रत्येक मुंड अर्थात कवटी त्या माळेत ओवली जाते। देवी, या म्हाळसेच्या अवतारात मी जशी क्रोधाची परिसीमा गाठली तशी आता प्रेमाची परिसीमा गाठते आहे। म्हाळसा, मी एक विचारू? हो देवी, का नाही? तुम्ही बानूसोबत का गेला नाही? देवी, तिला यांचा सहवास मिळावा असं मला वाटलं, कारण पंधरवड्यातून केवळ 2च दिवस यांची आणि तिची भेट होईल अशी अट मीच घातली होती। आजपर्यंत श्री खंडेरायांचा विरह तिने सहन केला आहे। बानूला कल्पना देखील नसेल की तिची सखी तिच्याविषयी काय विचार करते आहे। आणि दुसरी गोष्ट, तिला सूक्ष्म देहाने मी पाठवले आहे आणि जर मी तिच्या सोबत गेले असते तर माझ्या आतल्या शक्ती तिथे प्रकट झाल्या असत्या आणि मी कोण आहे हा प्रश्न तिला पडला असता। पण देवी, आता तिने स्वतःचा शोध घेणं जास्त महत्त्वाचं आहे।
बानू, ए बानू, काय करतीयस? अगं तुझ्या सगळं कोण काय बोलत या ते बी कळना भाई. काय विचारलं म्या? अगं तुझ्या संग बोलतोय बानू. ए बानू, हात बघ बघू. अगं काय झालं? काय आहे तुला? काय नाही. कुठं चालली होतीस? अगं बोल की बिगी बिगी. कुठं नाही. कुठं नाही मला सांगतेस होय? दार उघड्या निघाली होतीस, मी बघितलं नसतं, थांबवलं नसतं तर काय झालं असतं कुणास ठाव. म्या कुठं जाणार? अगं तेच विचारतोय मी. एवढा राज्याला कुठे जाणार होतीस तू आणि कशा बाई? ए बा, अगं तुला काय होतंय धड बोल की. मला कुठं काय झालं आहे? म्या धडच आहे, मला काय बी झालं नाही. अगं बा आहे म्या तुझा आणि तू मला सांगतेस वय तुला काय बी झालं नाही ते. मी आज जाते आहे. अरे पण अगं ये बानू. काय करावं या पोरीचं? रघुबा येऊ आले ती माहिती. गणोबा, राघोबा, कसे आहात? जी तुमचा आशीर्वाद आहे जी. मला एक कळना देव आता हातनं कसं काय आले ती. होय की. अरे देव तर गड सोडून कुठं बी गेलं नव्हतं. मग बाहेरनं आतमध्ये कसं आले ती देव? कुणास ठाव काय बी कळना झालंय बघ. मला ना काय सुधारणा झालंय बघ. बानाईच्या वाड्यावरनं देव देवी प्रधानजी लक्ष्मी देवी जाऊन आले ती, त्याच्यानंतरच काय कळणं झालंय बघ. अरे गणोबा, जिथं तुलाच काही कळना झालंय तिथं मला कसलं काय कळतंय? हा ते आहेच की. तुला सावताला डोसकं नाही, पण म्या काय सांगतोय ना ते धड ऐकत जा. होय का? हा? मग मला एक सांग, देव हातनं कसं आलं? देव गडावरच होतं, मग बाहेर केव्हा गेलं? नाही अरे तुलाच काही कळना आणि आलाय मला सांगाया. बोलतोय नाही म्हणजे राघोबा म्हणतोय ते खरंच आहे म्हणायचं. पर मला तरी कुठे ठेवाय की काय चाललंय ते. गंगे, हे बाई, झालं का नाही तुझं काम? हा, आणि हे नीट करून ठेवायचंय बरं का? हा होय होय, आणा हातच. आजा, जेवाय काय करायचं? आजा, ए आजा. अरे काय हा? समधी जण तुझ्याकडे बघायला लागल्या, ती तुला हाका मारत्या ती, पण तुझं ध्यानच नाही. बानू माझी कन्या आहे. या नात्याने तिच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय हे मला कोणी सांगेल का? मी सांगते तुला माय. नाही, हे मला तुझ्याकडून ऐकायचे नाही. देवी, आपण अतिथी कक्षात जाऊ आणि तिथे सविस्तर बोलू. नाही, हे मी आत्ता इथे सांगणार आहे.